विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुणे मेट्रोच्या रुबी रुग्णालय ते रामवाडी मार्गिकेचं उद्घाटन आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दूरस्थ माध्यमातून होणार आहे. मेट्रोचा हा मार्ग 5.5 किलोमीटरचा आहे. या मार्गावर बंड गार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी अशी 4 स्थानकं आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता हा मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान कोलकाता इथून या मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेला येत्या 9 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मोहिमेत शासकीय रुग्णालय तसंच मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांमध्ये विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. जास्तीत जास्त रुग्णांना या मोहिमेचा लाभ घेता यावा यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनी www.passport.passportindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा पासपोर्ट सेवा या मोबाईल ॲपचाच वापर करावा असं आवाहन पासपोर्ट कार्यालयानं केलं आहे. पासपोर्ट सेवांसाठी जास्त शुल्क आकारणारी बनावट संकेतस्थळं आणि मोबाईल ॲपपासून सावध राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात पिंजऱ्यातून बाहेर निसटलेल्या बिबट्याला 48 तासानंतर पुन्हा यशस्वीरित्या पकडण्यात आलं आहे. संग्रहालयाच्या आवारातच फिरणाऱ्या या बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी वेगवेगळ्या कॅमेरासह 9 पिंजरे लावण्यात आले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यात तो अडकला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 34 तर किमान तापमान 13 अंशांच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.